कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी. आय मीन हे तुमचं दुसरं लग्न आहे आणि आत्ता तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोबद्दल बोलत होतात, राईट? कारण त्यांनीच तर हा सगळा प्रवास बघितलाय ना. खरं तर मी आता वसुंधरांबद्दलच बोलत होतो, पण तुमचं बरोबर आहे. माझ्या यशामध्ये इरावतीचा सिंहाचा वाटा आहे आणि ते मी कधीच अमान्य करू शकत नाही. तुमचा खरंच खूप मोठेपण आहे सर. तुमच्या दुसऱ्या बायकोला वसुंधरा नाव आहे यांचं. वसुंधरांना तुम्ही इतका मान देताय, विशेषतः त्या कुप्रसिद्ध केस नंतर. त्यांना तुमच्यावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. ते आरोप खोटे होते आणि कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली, हेही माहिती असेल तुम्हाला. ऑफकोर्स. पण त्या काळात अशाही अफवा उठत होत्या की वसुंधरा मॅमनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलंय. तुम्हीच अफवा म्हणालात ना, त्या अफवाच होत्या. आणि कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. मला वसुंधरा मॅमला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. तुमचं पण हे दुसरं लग्न आहे, राईट? आणि तुम्हाला एक 10 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. नाही, मला 3 मुलं आहेत. माझ्या 2 मुली आहेत, त्या 7 वर्षाच्या आहेत आणि माझा मुलगा 10 वर्षाचा. हो, मला तेच म्हणायचं होतं. पण तुमचा पहिला नवरा तुरुंगात आहे, राईट? हो, माझा छळ केल्याबद्दल तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय तो. बाप रे, हा तर खूपच गंभीर आरोप आहे. मग तर आकाश सरांना तर सांभाळूनच राहायला पाहिजे, नाही का? मॅम, तुमचा रोख नक्की कुठे आहे मला कळत नाही, पण आकाशरावांमध्ये आणि माझ्या पहिल्या नवऱ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आकाशराव माझा खूप आदर करतात, माणसांना माणसांसारखं वागवतात आणि असा नवरा मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. एवढा सक्सेसफुल नवरा मिळाल्यावर कोणी देवाचे आभारच मानेल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.